नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण या भागात पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे 100 वन लाइनर GK पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे मित्रांनो व सोबतच दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्यायचा आहे। बघा आपला पहिला प्रश्न, द मॅन हू डिवाइडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द मॅन हू डिवाइडेड इंडिया, उत्तर आहे डॉक्टर रफिक झकेरिया। डॉक्टर रफिक झकेरिया। पुढचा प्रश्न बघा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। चंद्रपूर हे आपलं उत्तर असेल। कोणत्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी भटनागर पुरस्कार देण्यात येतो? कोणतं क्षेत्र असेल? विज्ञान आणि तंत्रज्ञान। विज्ञान आणि तंत्रज्ञान। पुढचा प्रश्न बघा, कमला या काव्याची रचना वीर सावरकरांनी कोठे असताना केली होती? अंदमान या ठिकाणी। कमला या काव्याची रचना त्यांनी अंदमान या ठिकाणी केली होती। पनामा कालव्याने कोणते दोन सागर जोडले गेले आहेत? प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर। प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर। पुढचा प्रश्न बघा आता, सालारजंग म्युझियम कोठे आहे? सालारजंग म्युझियम हैदराबाद या ठिकाणी। सालारजंग म्युझियम। अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीबद्दल बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ही त्यांची कादंबरी होती। गॉड ऑफ स्मॉल थिंग्स। पुढील प्रश्न बघा, मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषणावाक्य काय आहे? ध्येयपूर्ण सौंदर्य। ध्येयपूर्ण सौंदर्य। जागतिक वन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक वन दिन 21 मार्च हा दिवस असतो, जागतिक वन दिन 21 मार्च। द मॅन हू डिवाइडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर रफिक झकेरिया। हा प्रश्न आपला झालेला आहे। पुढचा प्रश्न बघा, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई या ठिकाणी। पुढचा प्रश्न बघा, सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन कोणता दिवस असतो? 26 जुलै। सामाजिक न्याय दिन 26 जुलै। पुढचा प्रश्न, डायनामिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डायनामिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक आहेत चंद्रशेखर। चंद्रशेखर। द टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी या दोन शहरातील वस्तुस्थितीवर आधारलेली आहे। द टेल ऑफ टू सिटीज, उत्तर असेल लंडन आणि पॅरिस। लंडन आणि पॅरिस। द टेल ऑफ टू सिटीज। जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक नारळ दिन 2 सप्टेंबर। जागतिक नारळ दिन। भूजलाचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी निर्माण केली गेलेली आहे? राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था जबलपूर या ठिकाणी। मध्य प्रदेशमध्ये जबलपूर हे ठिकाण आहे। न्यायमूर्ती V.M. तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? निवडणूक सुधारणा। न्यायमूर्ती V.M. तारकुंडे आयोग। राष्ट्रीय लोकसंख्या आयोग यावर्षी स्थापन करण्यात आला होता 11 मे 2000। राष्ट्रीय लोकसंख्या आयोग। जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन ही नदी आहे जगातील सर्वात लांब नदी। पुढचा प्रश्न बघा, ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? उत्तर असेल हेलन केलर। ब्लॅक हा हिंदी चित्रपट। पुढचा प्रश्न बघू आपण, शहनाई वादनातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले नाव कोणते आहे? बिस्मिल्ला खान। शहनाई वादनातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले नाव। बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? पंडित मदन मोहन मालवीय। पंडित मदन मोहन मालवीय। पुढचा प्रश्न बघा, रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? सातारा या ठिकाणी। रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय आहे। पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नागपूर या ठिकाणी। पेंच राष्ट्रीय उद्यान आहे। बांगलादेशाच्या संसदगृहास काय म्हटले जाते? जातीय संसद। बांगलादेशाच्या संसदगृहास म्हटले जाते। जो पदार्थ द्रवात विरघळतो त्यास काय म्हटले जाते? द्राव्य।
द्राव्य असे म्हटले जाते. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आहे? स्थितांबर. ओझोनचा थर वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये आहे. भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते आहे? गुजरात समाचार. भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र. पुढचा प्रश्न बघा. हिंदी विद्यापीठ कोठे आहे? वर्धा या ठिकाणी. हिंदी विद्यापीठ वर्धा या ठिकाणी आहे. मिली ही प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते? दादरा नगर हवेलीमध्ये. मिली ही प्रादेशिक भाषा बोलली जाते. पांढऱ्या रक्तपेशींचा नाश कोणत्या ग्रंथीत होत असतो? यकृतमध्ये. पांढऱ्या रक्तपेशींचा नाश होतो. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? उल्हास. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. पुढचा प्रश्न बघा. कोकणचे हवामान कशा प्रकारचे असते? समप्रकारचे. कोकणचे हवामान असते समप्रकारचे. सोडियम क्लोराईड म्हणजेच काय? मीठ म्हणतो आपण त्याला, सोडियम क्लोराईड. भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये. भरतपूर पक्षी अभयारण्य. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? राणी एलिझाबेथ हिने केली होती ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. विद्युत धारेचे एकक कोणते आहे? अँपिअर. विद्युत धारेचे एकक आहे. प्रकाश पदुकोण हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन या खेळाशी. प्रकाश पदुकोण. अटकामा वाळवंट कोठे आहे? दक्षिण अमेरिकेमध्ये. अटकामा वाळवंट. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर. शिवाजी सागर. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला होता? 1967 मध्ये. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. खेतान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ या खेळाशी. खेतान कप संबंधित आहे. बॉम्बे हाय हे कशासाठी प्रसिद्ध आहे? खनिज तेल. बॉम्बे हाय खनिज तेल. पुढचा प्रश्न बघा. अजमल शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी या खेळाशी. अजमल शाह कप. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव कोणते आहे? सेनापती. पांडुरंग महादेव बापट यांचे नाव आहे सेनापती. हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? मुंबई या ठिकाणी. हाफकिन इन्स्टिट्यूट. कोनास इंटरनेटचे जनक असे संबोधतात? हिंटन सर्फ यांना. हिंटन सर्फ हे उत्तर असेल. डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस या खेळाशी. टेनिस हे उत्तर असेल. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. हीरक महोत्सव 60 वर्ष. हीरक महोत्सव किती वर्षांनी? 60 वर्षांनी. आणि अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 75 वर्षांनी. 75 वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव. आर्यभट्ट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? खगोलशास्त्र. आर्यभट्ट. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक या ठिकाणी. एअर इंडियाची स्थापना कधी झाली? 1953 मध्ये झाली होती एअर इंडियाची स्थापना. रक्तामध्ये किती टक्के पाणी असते? 90%. रक्तगटाचे प्रकार किती असतात? 4. संत कवी श्री सोपानदेव महाराजांची समाधी कोठे आहे? सासवड या ठिकाणी. तर हे होते मित्रांनो आजच्या या भागातील 100 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत उपयोगी आहेत मित्रांनो. प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये असे वन लाइनर प्रश्न येत असतात. त्यामुळे या प्रश्नांचा सुद्धा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद.